आपण बरेच जण रेशनचे गहू चपात्यांसाठी वापरत असतो आणि त्या चपात्या थोड्याशा काळपट आणि कडक होत असतात. तर त्याच गहूंची मऊसूत आणि पांढरी शुभ्र चपाती कशी बनवायची ते आपण आज इथे बघणार आहोत. तर बघा, मी ते हा गहू वापरलेला आहे आणि याचंच दळण करून घेतलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे रेशनचे गहू येत असतील, तर माझ्याजवळ हे रेशनचे गहू अवेलेबल आहेत आणि त्यांचंच मी इथे दळण करणार आहे. तर काही ताईंनी मला विचारलं होतं की घरघंटीमध्ये तुम्ही किती नंबरची चाळण लावता. तर बघा, मी इथे 2 नंबरची चाळण लावते. ती चाळणसुद्धा मी आज इथे दाखवलेली आहे. आणि नंबरमध्ये म्हणाल तर बारीक आपण जे दळतो त्यातील 4 नंबरची ही चाळण आहे. तर बघा, इथे 2 नंबर आहे आणि मी नेहमी या चाळणीने गहू दळत असते. आणि या बाकीच्या वेगळ्या चाळण्या आहेत, यांचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सध्या हेच पीठ मी चपात्यांसाठी वापरत आहे, म्हणून मी इथे दळणसुद्धा पूर्ण दाखवलेलं आहे. नाहीतर बऱ्याच जणांना वाटण्याची शक्यता असते की फक्त गहू वेगळे दाखवले आणि पीठ वेगळं वापरत आहात. तर बघा, इथे मी पूर्ण गहू दळून घेतलेले आहेत आणि पीठसुद्धा इथे बाहेर काढून घेतलेलं आहे. फक्त सुरुवातीला मी 4-5 वेळेस याच्या चपात्या करून बघितल्या आणि नंतर याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, घरच्या घरी घरघंटीमध्ये एकदम मऊसूत असं पीठ दळता येतं, गाळण्याची सुद्धा गरज नसते. दळण झाल्यानंतर 3-4 दिवस मी वेगवेगळ्या पद्धतीने चपात्या करून बघितल्या आणि नंतर याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, इथे पीठ थोडं कमी झालेलं आहे. दळण झाल्यानंतर पीठ मी डब्यामध्ये काढून ठेवत असते बरं का. आता व्हिडिओ बनवायचा म्हणून दाखवण्यासाठी गिरणीच्या भांड्यामध्येच पीठ ठेवलेलं होतं. तर इथे मी 5-6 चपात्यांचं पीठ गाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि आता याच्यामध्ये आपण नॉर्मल गरम पाणी घालणार आहोत. कोमट पाण्यापेक्षा थोडंसं गरम पाणी घ्यायचं, खूप देखील कडक घ्यायचं नाही, नाहीतर चपाती कडक होण्याची शक्यता असते. तर हीच यातील ट्रिक आहे. आपल्याला थोडंसं गरम पाणी टाकून पीठ मळायचं आहे. आपण आरामात हात टाकून पीठ मळू शकतो इतपत गरम पाणी करायचं आहे. खूप कडक पाणी आपल्याला करायचं नाही. गरम पाणी वापरल्यामुळे बघा, पीठ लवकर फुलतं आणि पिठाचा जो काळपटपणा आहे तो कमी होण्यास मदत होते. आता इथे मी नेहमी आपण जसं पीठ मळतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे. तेल वगैरे लावलं नाही, फक्त पीठ जोडून ठेवलेलं आहे. आता 5 ते 7 मिनिटं या पिठाला रेस्ट दिलेली आहे आणि लगेच याच्या चपात्या बनवून घेणार आहे. आता फक्त गरम पाणी वापरून उपयोग होत नाही. जर आपण चपातींचं पीठ खूप कडक मळलं किंवा कमी गरम तव्यावरती चपाती भाजली तर ती सुद्धा चपाती कडक होत असते. तर आता इथे मी अर्धा चमचा तेल लावून पुन्हा या पिठाची मालिश करून घेतलेली आहे आणि बघा, लगेच याचं टेक्स्चर किती मऊसूत झालेलं आहे. 1 मिनिटंसुद्धा मी या पिठाला मळलेलं नाही, तरीसुद्धा एकदम मऊसूत मैद्याप्रमाणे पीठ झालेलं आहे. बऱ्याच वेळेस गिरणीमध्ये गहू इकडे तिकडे पडत असतात, म्हणून मी पीठ इथे गाळून घेतलेलं आहे. तर बघा, या पद्धतीचं टेक्स्चर या पिठाला आलेलं आहे. आता याच्या आपण नेहमी बनवतो तशा चपात्या बनवून घेणार आहोत. तर याच पिठाची आणखीन एक पद्धत म्हणजे पीठ मळून अर्धा किंवा 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आणि नंतर त्याची चपाती बनवायची. ती सुद्धा चपाती खूप छान होते. मात्र त्या चपातीला थोडा काळा कलर येतो, म्हणून ती पद्धत मला जास्त आवडली नाही. तर मी याच पद्धतीने या पिठाच्या चपात्या बनवत आहे. म्हणून मी पीठ दळल्यानंतर 4-5 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने चपात्या करून बघितल्या आणि नंतरच याचा व्हिडिओ बनवलेला आहे. आता आपण नेहमी जशी चपाती बनवतो तशीच चपाती मी इथे बनवून घेतलेली आहे. वेगळं काही नाही, फक्त गहू आपण रेशनचे वापरलेले आहेत आणि थोडंसं गरम पाणी टाकून इथे पीठ मळलेलं आहे. बाकीची चपातीची पद्धत आपण नेहमी जशा चपात्या बनवतो तशीच आहे, वेगळं काही नाही. आता इथे पिठाचा एक गोळा घेऊन त्याला मी तेल लावून त्रिकोण बनवलं आणि नेहमी जशी चपाती बनवतो तशी चपाती बनवून घेतलेली आहे. आपण ज्यावेळेस पिठामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून पीठ मळतो त्यावेळेस ती चपाती खूप पटपट पसरत असते आणि नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी मोठीसुद्धा होत असते, म्हणून थोडासा छोटाच गोळा इथे घेतलेला आहे. आता तुम्ही गहूसुद्धा बघितले, पीठसुद्धा बघितलं आणि आता इथे चपातीचा कलरसुद्धा बघा, एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे. अजिबात इथे पिठावरती काळवटपणा आलेला दिसत नाही. म्हणून या पद्धतीने एकदा पीठ मळून बघा आणि जर रेशनचे गहू वापरत असाल तर या पद्धतीने पीठ मळून बघा. थोडा तरी फरक नक्की तुम्हाला जाणवेल. तर इथे चपाती लाटून झालेली आहे. खूप जाड किंवा खूप पातळ चपाती बनवायची नाही, त्या चपात्यासुद्धा खूप कडक होण्याची शक्यता असते. तर नेहमी घरामध्ये जशी चपाती बनवतो तशीच मी चपाती इथे बनवलेली आहे आणि तवा चांगला गरम झाला की नंतरच त्याच्यावरती चपाती घालायची आहे. चपाती भाजताना बघा, नेहमी चपाती जर तुम्ही फिरवत फिरवत भाजली तर ती चपाती खरंच खूप फुगत असते. आजपर्यंत जर तुम्ही ट्राय केला नसेल तर चपाती भाजताना ही पद्धत एकदा वापरून बघा. चपात्या खरंच खूप फुगतात आणि मऊसूतसुद्धा होतात. आता आपल्याला ज्याच्याने सोयीस्कर पडतं, चमचा किंवा कपडा,
त्याच्याने चपाती इथे भाजून घ्यायची आणि चपाती चांगली भाजली की नंतर तिला आपल्याला हवं तसं तेल लावून घ्यायचं. आता बघा इथे चपातीचा कलर अजिबात कुठेही काळपट आलेला नाही. मी रात्रीच्या जेवणामध्ये या चपात्या बनवलेल्या आहेत आणि लगेच याचा व्हिडिओसुद्धा त्याच वेळेस बनवून घेतलेला आहे. तर बघा चटके बसत होते म्हणून कपड्यावरतीच इथे चपाती दाखवली. पहिली झाली, आता ही दुसरी चपातीसुद्धा इथे टाकलेली आहे आणि हिलासुद्धा नेहमीच्या पद्धतीने भाजून घेतलेलं आहे. तर बघा अजिबात चपात्या कडक झालेल्या नाहीत आणि काळपटसुद्धा झालेल्या नाहीत. फक्त खूप थंड अशा तव्यावरती चपाती घालायची नाही, चांगल्या गरम तव्यावरती चपाती घालायची. दोन्ही बाजूने चपाती चांगली फुगली की नंतर गॅसची फ्लेम लो करून चपाती भाजली तरी चालेल. बघा इथे चटके बसत होते म्हणून मी इथे पटकन चपाती काढून घेतली. आता ही तिसरी चपातीसुद्धा त्याच पद्धतीने भाजून घेतलेली आहे. टोटल तेवढ्या पिठापासून 5 चपात्या आणि एक छोटी चपाती झालेली आहे. आता सगळ्याच चपात्या मी इथे लाटताना दाखवल्या नाहीत कारण व्हिडिओ खूप मोठा बनतो, परंतु सगळ्या चपात्या मी इथे भाजून घेतलेल्या आहेत. तर इथे व्हिडिओ बनवायचा म्हणून खूप छान चपात्या बनवायचा असा माझा काही मोटिव्ह नव्हता. फक्त बरेच जण रेशनचे गहू वापरतात आणि मला कमेंटसुद्धा आली होती की रेशनच्या गहूंची चपाती बनवून दाखवा, म्हणून मी इथे व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा नेहमी घरामध्ये ज्या पद्धतीने मी चपात्या बनवते तशाच चपात्या इथे बनवलेल्या आहेत. फुगलेल्या बिन फुगलेल्या सगळ्या चपात्या मी इथे दाखवल्या. तर या चपातीची वाफ काढून घेतली कारण एका ताईंनी कमेंट केली होती की चपातीची वाफ काढा म्हणजे चपाती नरम राहील. तर त्यांनी सांगितलेलं सजेशनसुद्धा इथे अप्लाय केलेलं आहे. थोडंसं पीठ उरलं होतं, त्याची छोटी चपाती करून घेतली. तर 5 मीडियम साईजच्या आणि एक छोटी चपाती अशा 6 आपल्या चपात्या झालेल्या आहेत. आता बाकीच्या ठिकाणी कसे रेशनचे गहू मिळतात ते मला माहीत नाही, मात्र मला जे मिळाले ते गहू वापरून दळणापासून तर चपातीपर्यंत पूर्ण प्रोसेस मी इथे तुम्हाला दाखवली. पाटीमध्ये चपाती ठेवत असाल तर खाली डबल टिबल कापड टाकायचं कारण पाटीमधून वाफ जाऊन चपात्या कडक बनतात. तर बघा किती पांढऱ्या शुभ्र आपल्या चपात्या झालेल्या आहेत. थंड झाल्यानंतर जर डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवल्या तर 2-3 दिवस सुद्धा या चपात्या कडक होणार नाहीत. आता सगळ्या चपात्या बघा एकदम मऊसूत झालेल्या आहेत, अजिबात तोडून दाखवण्याची सुद्धा गरज नाही. तर बघा इथे मी सगळ्या चपात्या दाखवल्या, अजिबात कुठलीही चपाती मागे ठेवली नाही किंवा दुसरी वापरली नाही. फक्त थंड झाल्यानंतर यांना चांगलं पॅक करून ठेवायचं किंवा कपड्याने चांगलं गुंडाळून ठेवायचं म्हणजे या चपात्या मऊसूत राहतील. आपण बराच वेळ ज्या कपड्याने चपाती भाजतो तेच कापड चपात्या झाकण्यासाठी वापरतो, तर तो कपडा वापरायचा नाही कारण त्याला तेल लागलेलं असतं आणि त्या तेलामुळे त्या कपड्याला वास येत असतो आणि त्या कपड्यामुळे सुद्धा चपात्यांना तेलकट असा वास येत असतो. म्हणून चपात्या झाल्यानंतर थंड झाल्यानंतर स्वच्छ क्लीन कपड्यामध्ये त्यांना गुंडाळून ठेवायचं किंवा एखादा पेपर वापरला तरी चालेल. तर बघा सगळ्या चपात्या दाखवल्या. एक चपाती मुलाला खायची होती त्याला दिलेली आहे. तर बघा कुठेही चपाती कडक झालेली नाही, काळी झालेली नाही. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.